आपल्यासोबत आमदार अभिजित अडसूड आहे. अभिजित भाऊ, अमरावती जिल्ह्यात महायुती जे चाललं, बच्चू कडू काहीतरी वेगळी भूमिका घेत आहे, राणा दाम्पत्यांचं वेगळं, तुमची नाराजी काय 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 सांगणार एकूणच या सगळ्या वातावरणावर? बघा, बच्चू कडूंची नाराजी मी काही त्याबद्दल जास्त वक्तव्य करू शकत नाही, कारण शेवटी ते त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. खरी ठिणगी मला वाटतं जेव्हा लोकसभेला नवनीत राणांना तिकीट दिलं तेव्हाच त्यांनी विरोध केला होता. त्यांनी सांगितलं होतं की दुसरा कुठलाही उमेदवार चालेल, परंतु तेव्हा नवनीत राणा यांना तिकीट दिलं. आणि नेहमी ज्या पद्धतीने नवनीत राणा आणि अडसूळ फक्त हा वाद त्या ठिकाणी नाही, तर राणाविरुद्ध संपूर्ण जिल्ह्यातले सर्व नेत्यांबरोबर तो वाद नेहमी चालू असतो. आणि त्यामुळे कुठेतरी बच्चूभाऊ नाराज होते आणि त्यामुळे ते शेवटी कुठेतरी ती गोष्टीला सुरुवात झाली. त्यांनी निवडणूक महायुतीच्या विरोधात लढवली, किंबहुना आताही काही त्यांचे प्रश्न घेऊन ते त्या ठिकाणी औरंगाबादला गेले. मग ती एक ठिणगी उडाली आणि त्यामुळे हे सगळ्या गोष्टी पुढे चालत गेल्या. ठिणगी तुमच्या बाजूने उडाली, कारण की त्रिकोण आहे महायुतीतला अमरावती जिल्ह्यात. नाही नाही, ठिणगी आमच्या बाजूनी म्हणजे मी सांगितलं ज्या पद्धतीने जे राणांना तिकीट दिलं की त्यांना भावलं नाही बच्चू कडूंना, आणि म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला असं मला वाटतं. तुमची काय भूमिका आहे? राणा दाम्पत्याचं वारंवार असं बोलणं किंवा वक्तव्य, ते महायुतीत राहावे की नाही, किंवा महायुतीबाबत तुमची काय भूमिका असेल? जर महायुतीत राहायचं असेल तर त्यांनी महायुतीतल्या सर्व नेत्यांचा सन्मान केला पाहिजे, आणि जर करू शकत नसतील तर मग त्यांना युतीतून बाहेर काढलं गेलं पाहिजे. तुम्ही त्याच्याबाबत बोलणार आज फडणवीसांशी काही? मी आज काही त्या सगळ्या चर्चा करण्यासाठी आलो नाही. मी आज फक्त अमरावतीवरून मुंबईला जाण्यासाठी फ्लाईट पकडण्यासाठी नागपूरला आलो. कळलं साहेब आहेत म्हणून म्हटलं जर 1 मिनिटात जर असतील खाली बसलेले ऑफिसमध्ये तर भेट घेऊ. ते ऑफिसमध्ये नाही आहेत म्हणून मी निघालो. विधानसभेबाबत काय भूमिका आहे महायुतीची? एकत्र असणार आहे तिन्ही, बच्चू कडू, तुम्ही, राणा एकत्र? दुसऱ्यांचे निर्णय आम्ही घेऊ शकत नाही. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ही युती होती आणि ही अभेद्य राहील, यामध्ये काहीच होणार नाही. आणखी राज्यपाल पदाबाबत जी नाराजी होती ती नाराजी दूर झाली का? वाट पाहत होते तुम्ही सांगितलं. हे बघा, त्याच्यावर ऑलरेडी चर्चा चालू आहे. नक्की काहीतरी चांगला मार्ग निघेल आणि नक्की काही ना काही निर्णय चांगला होतो. अमरावतीहून तिकीट कापले तेव्हा काय शब्द देण्यात आला होता तुम्हाला शिंदे साहेबांकडून? शिंदे साहेब असतील, अमित भाई असतील आणि देवेंद्रजी सर्वांनी राज्यपाल पदाचा त्यावेळी शब्द दिला होता. नक्कीच तो पाळला जाईल असं मला वाटतं. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TVN मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.